काय म्हणते गोंडस बाळाची होणारी आई? आई बरी आहे. गोंडस बाळाचे बाबा थकलेले दिसत आहेत. हा, आज झालं जरा दमायला. 3 मीटिंग होत्या आज. तरी साहेब बोलले सकाळी 5 वाजता सगळा गुंडाळ तुझा आणि घरी ये, स्वानंदीला वेळ दे, पण काही शक्य झालं नाही बाबा. आपण आत्ता घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुमच्या हातचं खाल्ल्यावर छान वाटलंय मला. म्हणे सर्व आधीच इतकं उन्हाळा सुरू आहे, त्यात तुमची इतकी धावपळ. जरा आराम करत जा, काम काय होतच राहतात. हा, पण मी तुम्हाला तेच म्हणतोय, कितीही काम असलं, कितीही दगदग असली तरी घरी आल्यानंतर तुमचा चेहरा बघितल्यानंतर, तुमच्या हातचं खाल्ल्यानंतर मला खरंच छान वाटतं, ऊर्जा मिळते. तुम्ही पण ना. अहो तुम्ही पण ना, काय खरंच बोलतोय मी. आता आपल्या आयुष्यात आपलं बाळ आलं नाहीये म्हणून, एकदा का बाळ आलं की तुम्ही माझ्याकडे डुंकूनही बघणार नाही. पण काय हो, झोपायचं नाही का तुम्हाला? म्हणे सर, माहिती नाही का, पण जीव खूप घाबरा गुबरा होतोय. खूप अस्वस्थ वाटतंय मला. अस्वस्थ वाटतंय? स्वानंदी, आपण चेकअपला गेलो होतो तेव्हा डॉक्टर बोलले ना की असं बऱ्याचदा होतं. म्हणजे काही काही मुलींना डिलिव्हरीच्या आधी अस्वस्थ व्हायला होतं. कदाचित अजून डिलिव्हरी होईपर्यंत तुम्हाला वाटेलही असं. पण काळजी करू नका, मी आहे ना सोबत. तुम्ही पाणी, यातलं पाणी संपलंय, मी पाणी घेऊन येतो. मी आणते, तुम्ही बसा. कशाला मी आणतो, बोललो ना तुम्हाला. बसा. वा सुजित, आज मी खूप खुश आहे कारण तू माझं इम्पॉर्टंट काम केलंस. आय लव्ह यू. फक्त एकदा तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला ना की मग 1 मिनिट संचिता, काय झालं? प्लान सक्सेसफुल झाला ना की मग नाही, प्लान सक्सेसफुल झाल्यावर काय. सुजितने प्लान केला आणि सुजितचे प्लान सक्सेसफुल होतात. ओके, हा सुजितचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर आपण कुठेतरी फिरायला जाऊ. मे बी स्वित्झर्लंड. तसंही आपला हनीमून राहायला आहे नाही का? नक्की बेबी. बेबी, मला त्या स्वानंदीला तडफडताना बघायचंय रे. म्हणजे बघ ना, हे सगळं आपल्याच घरी होणार आहे आणि तरीही ते सगळं सोडून आपण इथे का आलोय? म्हणजे तिथे असायला हवं ना. आणि पार्टी की आपण घरीही करू शकतो रे. खरं तर, पण बेबी, आपला रेकॉर्ड तुला माहिती आहे. कित्येक वेळा आपण फेल झालोय आणि हे सगळं आपल्या घरी घडणार आहे ना. जर तिथे आपण थांबलो तर संशय आपल्यावर येईल. पण आपण इथे आहोत, आता आपल्याला कोण संशय घेणार आहे? अजून एक काम बाकी आहे, पण मी तुला ते आत्ता नाही, नंतर सांगणार. सुजित प्लीज. नो. ओके. संचिता, मागच्या दाराचं लॅच ओपन आहे ना नक्की? सुजित, 10 वेळा चेक केलंय सगळं. स्वानंदी जिवंत राहण्याचे काही चान्सेसच नाहीत. स्वानंदी आज मरणार हे नक्की. येस. आता अर्ध्या तासात 11 वाजतील आणि एकदा का 11 वाजले की आपल्याला फोन येईल स्वानंदी ढगात गेल्याचा. हे पाणी प्या. आता ही फळं सुद्धा खा.
थँक्यू. तुम्ही किती काळजी करता माझी. काळजी करतो म्हणजे स्वानंदी नवरा म्हणून कर्तव्य आहे माझं ते. मी नाही तर कोण करणार. आणि स्वानंदी अहो काय कसला विचार करताय. घाम पण बघा किती फुटलाय तुम्हाला. मणी सर माहिती नाही पण खूप अस्वस्थ फील होत आहे. खूप विचार येत आहेत मनात. अचानक असं धडकी भरल्यासारखं होत आहे. आपण तुम्ही म्हणालात तसंही असेल कदाचित. डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे म्हणून असं वाटत असेल. डॉक्टरही म्हणाले होते की असं काही वाटलं तर घाबरू नकोस, नॉर्मल आहे हे सगळं. गुड गुड. असाच पॉझिटिव्ह विचार करा. मी काय म्हणतो, बाळ या जगात येईपर्यंत कसलाच विचार करू नका. कसलाच काय कोणाचाच विचार करू नका. अगदी माझाही नका करू. आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचं ते. तुम्ही फळं खा म्हणतोय तर. गोड आहे ना. रॉनी, तू दाराजवळच थांब. कोण आलं तर लक्ष ठेव. आम्ही त्या स्वानंदीचे गेम करतो आतमध्ये. हा भाई, कोणी पण आलं ना लगेच इशारा करतो मी. आपण सुपारी घेतलीये खरं, पण त्या खासदाराच्या घरात घुसून त्याच्याच फॅमिलीतल्या बाईचे गेम करायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. टाईट सिक्युरिटी असेल तिथं. लक्षात येत आहे ना? हो भाई. आणि भाई आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण जरा जरी चूक झाली तर सरपोतदार आपल्याला डायरेक्ट ढगातच पाठवेल बघा. बरोबर आहे. काय रे, गाडी का बंद पडली? माहित नाही भाऊ, अचानक बंद पडली. स्टार्टर मार ना, होईल चालू. नाही होते भाई. परत एकदा चालू करून बघ. आय थिंक आय एम डन. बेबी वेडा आहे का तू? तुझा स्टॅमिना कमी झाला ना बेबी. माझा अजून गळा सुद्धा नाही ओला झाला. सो आपण परत एकदा प्यायची. ऑलरेडी खूप प्यायलीस तू. आता बस करूया. नो. अरे काय झालं तुला? तू विसरलास का? यू यूज टू ड्रिंक लाईक फिश. आता काय आलंय? आणि तू विसरू नकोस की तू जरी मला इथे घेऊन आला असशील तरी पण दिस पार्टी इज ऑन मी. वाय? बिकॉज मी खुश आहे. तू माझं काम करणार आहेस आणि थँक्यू. मला इतका चांगला आज्ञाधारक, माझा ऐकणारा आणि हुशार नवरा मिळाला म्हणून. आय लव्ह यू. थँक्यू. प्लीज प्लीज प्लीज. चीअर्स. लाईफ इज ब्युटिफुल. या बाबू, तू मला काहीतरी सांगणार होतास. काहीतरी काम आहे दुसरं म्हणालास. नॉट सो सून बेबी. नो बाबू, मला नाही सांगणार का? सांगू. आपल्याला ना मणी आहे ना, मणी, त्याला घराबाहेर काढायचंय. का? येडे लागला माठ. मणी जर घरीच असला ते लोक स्वानंदीला मारणार कसे? स्वानंदीला जर त्यांना मारायचं असेल मणीला बाहेर काढलं पाहिजे तिथून. म्हणून. बाबू,
कसं हुशार आहेस रे तू. येस गुड. पण पण कसं काढायचं म्हणेला बाहेर? बरं वाटतंय पण आता? हा, थोडं बरं वाटतंय. हा म्हणजे बरं वाटतंय असं म्हणता तर आहात, पण वाटत तर नाहीये. आणि सर, मला खूप कसं तरी फील होत आहे. खूप अस्वस्थ वाटतंय. माहिती नाही का, आपण ओके 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 आपल्या बाळाचा विचार येतोय मनात. ओके मला सांगा, तुम्ही गोळ्या घेतल्या? सगळ्या गोळ्या घेतल्या? हो म्हणे सर, मी सगळी औषधं अगदी वेळेवर घेत असते नेहमीच. बरं मग डॉक्टरकडे जाऊयात का लगेच? नाही, नको, आत्ता नको. सकाळपर्यंत बघू आपण. बरं नाही वाटलं की मग जाऊयात. तुम्ही एक काम करा, तुम्ही पडा रिलॅक्स. विचार करू नका कसलाही. हळूहळू बरं वाटेल. सुजितचा फोन? हा सुजित बोल. हे मणी मी आणि संचिता ना, आम्ही बेबी आपण कुठल्या बार मध्ये ओकवूड. मी आणि संचिता आम्ही ओकवूड बार मध्ये होते यार. आम्ही ना खूप दारू प्यायलो. तू प्लीज आम्हाला घ्यायला यार. काय रे प्रॉब्लेम काय? ड्राईव्ह नाही करू शकत. नाकाबंदी असली तर पोलीस पकडतील. मग डॅड माहिती ना किती चिडतात मायावर. कमॉन, आम्हाला घ्यायला इकडे लगेच. काय आत्ता यावेळी? अरे बाबा, यावेळी आहे म्हणून तो सांगतोय. हा आहे. संजयला झोप पण येते. खूप लवकर ये. सुजित मला रिसीव्ह करायला बोलवतोय, पण इथे स्वानंदीला बरं वाटत नाहीये. काय करू? नाही सुजित, नाही, मला नाही जमणार. मुळात इतक्या रात्री मी स्वानंदीला एकटं नाही सोडू शकत. नाही बोलतोय. हा बोलतो स्वानंदीला एकटीला सोडून बाहेर बाबू, एक हे एक्सपेक्टच केलं नव्हतं यार संचिता. आता तर रामोणी घरातनं बाहेर नाही पडला तसं स्वानंदीला कसे मारणार? एक आयडिया आहे बाबू. काय? म्हणीला कन्व्हिन्स कर. हा, मस्त आयडिया, मस्त आहे. मला कन्व्हिन्स करतो बघ. ए भाई मणी, बस क्या यार. अब ऐसी दोस्ती निभाएगा तू? मणी यार, हा असं वागणार तू? आपले जुने दिवस आठव. तू कसा मला घ्यायला यायचा. आणि ए शाण्या, जेव्हा तुला आणि स्वानंदी वहिनीला गरज होती तेव्हा मी मदत केली ना. मग आता मला आणि तुझ्या संचिता वहिनीला मदतीची गरज आहे. आणि जर तू नाही आलास ना, तर पुढे मी जे वागेन त्याला जबाबदार तूच असशील. आणि तुला माहितीये मी काय वागू शकतो ते. नाही, हा येतो. आय लव्ह यू मणी. आय लव्ह यू बाबू. हे बाईची बॉटल दे. काय झालं? त्यांना घ्यायला जायचंय का? हा स्वानंदी, तो जरा अडचणीत सापडलाय आणि त्याला गाडी चालवणं जरा अवघड जात आहे. तर तो रिसीव्ह करायला ये म्हणतोय. तो गाडी चालवलेला ऍक्सिडेंट होईल त्यापेक्षा मी गेलेलं बरं नाही का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी लगेच जातो आणि लगेच येतो. पण नाही, मी बोललो ना, अजिबात काळजी करू नका. मी अगदी असा गेलो आणि असा आलोच. तुम्ही आराम करा.
बघतो भाई. काय रे काय झालं तुझा खटरा सुरू होणार की नाही निघताना गाडी चेक करत जा बोललो होतो ना 10 वेळा तुम्ही कधी सुधारणारच नाही यार आता जो उशीर झाला ना तर चाकूच खूप असतो बा तुझ्या पोटात भाई चेक करून आणलेले सगळे टाकाटक होते संध्याकाळी. तर आत्ताच तिला काय झालंय काय माहिती. सुजित सरांना शब्द दिलाय रात्री 11 पर्यंत त्या स्वानंदीचा खेळ खलास करायचा म्हणून. आता जाम चिडले असतील ते. थांब मी सुजित सरांना फोन लावतो. नो 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 फोन नो बघ आय लव्ह यू आय लव्ह यू बघ काय झालंय मी मगाचपासून तुला 4 वेळा लव्ह यू म्हणाले 4 टाइम्स तू फक्त एवढंच करतोयस. तू रागावलास का माझ्या चिडलास का तू मी नकोय का तुला तुझ्या मॉमने तुझं दुसरं लग्न ठरवलंय तिच्याशी तुला लग्न करायचंय माझा कंटाळा आलाय का तुला कसं असतं ना संचिता फक्त आय लव्ह यू बोलून प्रेम आहे सिद्ध नाही होत ते दिसावं सुद्धा लागतं. आता 4 वेळा मला आय लव्ह यू म्हणशीलच खुश आहेस आनंदी आहेस कारण तू सांगितलेलं काम मी केलंय ना म्हणून. काय म्हणाली होतीस तू हा तू म्हणाली होतीस जर मी स्वानंदीला नाही मारलं तर स्वानंदीचा गुन्हेगार मी आहे हे तू सगळ्या जगाला सांगशील. चिडलोय मी आता तुझ्यावर काय मापशे मी चिडलोय तुझ्यावर. माझे बाबू कसे गॉड माझे बाबू मी 11चा अलार्म लावला होता. 11 वाजलेत म्हणजे आता स्वानंदी ढगात गेली स्वानंदी बाबू we finally did it. Yes. मोणी काहीच बोलायचं नाही. हा काय बोलायचं नाही बिकॉज मणी बाबू मणी आलाय. मणी सरपतदार बाबू मोठा माणूस आलाय काही बोलायचं नाही. संचिता मोठा माणूस नाही मोठा भाऊ भालचंद्र सरपोतरांचा मोठा मुलगा. पण तो ही गोष्ट कोणाला सांगू शकत नाही. का विचार का बाबू का कारण त्याचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे. सुजितने त्याला सांगितलंय बेबी हक्क बिक्क काही मागायचं नाही
नाहीतर नाहीतर काय बघू? नाहीतर मळे सांग तू, नाहीतर काय? आपण निघूयात का? बराच उशीर झालाय. नाही. प्लीज चला आपण निघूयात. नाही. प्लीज चल. फोन घे. संचिता नाही. संचिता माझा फोन. फोन घे प्लीज. जाऊया. सुजित सर फोन नाही उचलीत, चिडलेत बहुतेक. बापरे, काय बोलले ते आठवतंय ना? जर काम नाही झालं ना तर आपल्याच पोटात डायरेक्ट खपाखप. नाही बाबा, मी फोन नाही करणार, नाही तर मला जाम शिवाय देतील. ए चला रे, झाली चालू. चला. काय रे, आता कशी आली चालू? काय ना, थोडासा इंजिन मध्ये प्रॉब्लेम होता, आता केलाय ओके. आता परत बंद पडणार नाही ना? काय सांगता येत नाही भाऊ, चालले तर चालले. बरं जाऊ दे, आता बोलायला वेळ घालू नको. काय होईल ते पुढे बघू. चल आता. आपण बघू, आपण घरी आलो. आपलं घर, आपलं घर, आपण आपल्या घरी आलो. मॅम ओके. I'm okay. बेबी, मणी दादाला थँक्यू म्हणा. हा, मणी दादा, थँक्यू. बबू, आपलं ते सिक्रेट होतं ना बबू. हो, सिक्रेट कळलं नाही पाहिजे. ओके. मग मी दुसरं काहीतरी बोलते. आपण कशी धमाल केली, मज्जा केली. पण म्हणे बघ ना, सॅड फेस घेऊन उभा आहे, जसं काही कुणी मेलच आहे. मणी, इकडे. मणी, काय? सांगते, तू खूप हसून घे. खूप हसून घे, मज्जा कर. का विचार का? कारण तुला नंतर रडायचंय.